ऍक्च्युली मला हे टाइम ड्युरेशन जो आहे ना इन सेकंड्स हा, करायचं आहे. तर म्हणून सेकंड मला मध्ये हे करायचं आहे ना. तिन्ही सेकंड्स मध्ये करायचं. मग हा, मला हे तिन्ही सगळ्यात सेपरेट पहिले करावं लागेल ना. राईट राईट, त्या कॉलमचा डेटा टाईप चेंज करा. ठीक आहे, सध्या डेटा टाईप त्याचा टाइम आहे, त्याचा टेक्स्ट करा. टेक्स्ट खाली टेक्स्ट ऑप्शन आहे डेटा टाईप मध्ये. नाही नाही, टेक्स्ट. तिथूनच आधी जिथून करत होता डेटा टाईप, हा तिथून टेक्स्ट ऑप्शन आहे टेक्स्ट. बघा. हा, टेक्स्ट मध्ये करा त्याला. ओके. हा, ठीक आहे. सो टेक्स्ट मध्ये केल्यानंतर आता ते दिसतंय आवर्स वगैरे, काय दिसतंय हे नेमकं? आवर्स गेले आता फक्त, आवर्स म्हणजे गेले. मिनिट्स पण गेले. सॉरी, अरे वा. आवर आणि मिनिट्सच आले, सेकंद नाही आले. ऍक्च्युली त्याच्यामध्ये आवर्स नाहीच आहेत बघा. तुम्ही एकदा चेंज टाईप 0 आवर्स आहेत सर, पण मग त्याला सेपरेट करायला मग ते 0 सेपरेट त्याच्यामध्ये सगळ्यासाठी नाही फक्त करता येत. मिनिट आहेत. मिनिट आणि सेकंड दोनच गोष्टी आहेत. हम्म? त्याच्यामध्ये फक्त मिनिट आणि मिनिट्स सेकंड. आणि सेकंद आहे सर. हा, तुम्ही डिलीट करून दाखवते. डिलीट करायला. हा. ठीक आहे. हा, तर ते मिनिट्स आणि 2 सेकंद मिनिट आहे. येते आणि 23 सेकंद आहे. तर काय करा, हा. पण ठीक आहे, हे तर समजा इथून होत नाही हा. जेव्हा आपण डेटा मी चेंज. केलं ना सर, एक मिनिट दाखवते ना. मी हे यालाच आवर मिनिट सेकंद मध्ये केलं. हा, आवर मिनिट सेकंड एक्स्ट्रॅक्ट केले ना त्याच्यात ना. हा, आणि हा, मग त्या मिनिटला इंटू 60 केलं. हा, तसंच करायचं होतं. मी तेच सांगणार होतो आपण आता मग हे तुम्हाला. असं सेपरेट करता आलं पाहिजे ना, कारण मग हे असं जर आलं समजा तिथं आवर्स नाही आहे, ठीक आहे. आवर्स असतं तर त्याला सेपरेट करायला मग तो त्याचा इच डेटा टाईपमुळे डेलिमिटरला होतो. व्हायला पाहिजे होतं ना 3 कॉलम. तर त्याचा डेटा टाईपमुळे तो प्रॉब्लेम येतोय. मग ठीक त्याला आहे. डेसिमल मध्ये करू का? मग डेसिमल मध्ये पण नाही जमणार, कारण डेसिमल डेसिमल मध्ये मध्ये नाही तर ना, तो कोलन डेसिमल नसतं नंबर ना. मध्ये नाही करता येणार. हा. एक तर टेक्स्ट टेक्स्ट तिथे करू शकता तुम्ही, बिकॉज त्याच्यामध्ये कोलन वगैरे आहे. टेक्स्ट करू शकता, पण टेक्स्ट केल्यामुळे पूर्ण चेंज होऊन जातं व्हॅल्यू. तर बेटर वे हाच आहे. मिनिट सेकंदचा हेच निघून जाते हा, त्यातलं. तर त्याचा बेटर वे हाच आहे की त्या ऍड कॉलम मध्ये जाऊन हे 3 कॉलम एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे ते. हाच बेटर वे आहे. कारण की हे जे स्प्लिट कॉलम या ज्या मेथड्स आहेत ना, हम्म. दिसतंय ते स्प्लिट कॉलम, त्याच्यानंतर अजून एक्स्ट्रॅक्ट वगैरे, या ज्या गोष्टी आहेत याच्यासाठी आहेत. हॅलो, येतोय आवाज? ओके. सो लास्ट लेक्चर मध्ये आपण प्रोबॅबिलिटी वाला पार्ट आपण कव्हर करत होतो. ठीक आहे. सो आज आपण पुढचा पार्ट कव्हर करूया. मी एकदा पीपीटी ओपन करतो ती.
बरोबर. हे प्रो वर्जन आहे, बेसिक वर्जन आहे. बेसिक काय चालू आपलं प्रोबॅबिलिटी वाला पार्ट ना, कुठे गेलो प्रोबॅबिलिटी. सो लास्ट लेक्चर मध्ये आपण भरपूर गोष्टी बघितल्या, जसं डिपेंडंट काय असतं, डिपेंडंट प्रोबॅबिलिटी, इंडिपेंडंट प्रोबॅबिलिटी, डिपेंडंट इव्हेंट. ठीक आहे. सो त्यानंतर कंडिशनल प्रोबॅबिलिटी सुद्धा बघितली. आज जो पार्ट पाहतोय दॅट इज युअर बेस थेरम. तर खूप जास्त अवघड असा नाहीये आणि हा तुम्हाला समजला तरी चालेल, नाही समजला तरी काही प्रॉब्लेम नाहीये. हा मशीन लर्निंग पॉइंट ऑफ व्ह्यू ने इम्पॉर्टंट असलेला थेरम येतो. ठीक आहे. त्यामुळे समजला तर चांगली गोष्ट आहे, नाही समजला तरी काही प्रॉब्लेम नाही. Just एक मिनिट. ओके. सो हा सर्व पार्ट आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितला होता. प्रोबॅबिलिटी एक्झिओम्स वगैरे, कंडिशनल प्रोबॅबिलिटी बघितला, मल्टिप्लिकेशन रूल वगैरे. ठीक आहे. सो कंडिशनल प्रोबॅबिलिटी मध्ये आपण हे वाला एक्झाम्पल घेतलं होतं. कुठे गेलं हे वाला. याच्यामध्ये तुम्ही एक हे ड्रॉ करताय, म्हणजे एक कॅट आहे. ठीक आहे. पत्त्यांची, त्या पत्त्यांची कॅट मधून तुम्ही एक रॅन्डमली पत्ता बाहेर काढताय आणि तुम्हाला माहिती आहे की तो जो पत्ता आहे तो एक काय. नाव तो पत्ता स्पेड असण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे, तर ती आपण फाइंड आउट केली होती. तर बेसिकली याला आपण काय बोलतो, कंडिशनल प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. सो एकदा कंडिशनल प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय आहे तुम्ही एकदा रिकॅप करू आणि मग आपण त्याच्याच बेसिसवर जो बेस थेरम तयार झालेला आहे त्याला समजून घेऊया. ठीक आहे. आणि मल्टिप्लिकेशन रूल वगैरे काय सिंपल, काहीच नाही अवघड असं. ठीक आहे. सो कंडिशनल प्रोबॅबिलिटी काय होतं आणि कंडिशनल प्रोबॅबिलिटी आपण कधी काढत असतो, जेव्हा दोन इव्हेंट एकमेकांवर काय डिपेंडंट आहे. लेट्स से ए इव्हेंट आहे आणि बी इव्हेंट आहे. हे दोन इव्हेंट आहेत जे एकमेकांवर काय डिपेंडंट आहे. याचा अर्थ काय की जर ए इव्हेंट ऑलरेडी झालेला असेल तर बी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काही ना काहीतरी बदलतीये, काही ना काहीतरी वेगळी येते. ठीक आहे. याला आपण काय बोलतो, कंडिशनल प्रोबॅबिलिटी. सो आय वॉन्ट टू नो व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन दॅट ए हॅज ऑलरेडी हॅपन्ड. त्याचा फॉर्म्युला काय होता, सो प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन ए इज इक्वल्स टू प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटरसेक्शन ए डिवाइडेड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ ए. हा फॉर्म्युला होता याचा. ठीक आहे. जो आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितला होता. इथे जर आपण बघायचं म्हटलं इथे बघू शकता, प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन बी इज इक्वल टू ए इंटरसेक्शन बी डिवाइडेड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ बी. आणि इथे मी काय करतो, बी गिवन ए काढतोय. ठीक आहे. ए ऑलरेडी झालेला आहे तर बी ची प्रोबॅबिलिटी काय असेल, याचा फॉर्म्युला आहे बी इंटरसेक्शन ए आणि प्रोबॅबिलिटी ऑफ ए. तसंच जर बी ऑलरेडी झालेला असेल, समजा जर बी ऑलरेडी झालेला असेल तर ए ची प्रोबॅबिलिटी काय येते, तर त्याचा फॉर्म्युला काय म्हणून तो असा म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन बी. बी ऑलरेडी झालेला इव्हेंट आहे तर ए ची प्रोबॅबिलिटी काय येते, हा फॉर्म्युला म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी डिवायडेड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ बी. बरोबर, सिमिलर आहे. तर मला सांगा, प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटरसेक्शन ए आणि प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी दोन्ही पण सेमच आहेत ना. कसं, हा एक इव्हेंट आहे ए, हा ए इव्हेंट आहे, हा बी इव्हेंट आहे. ठीक आहे. हा ए आहे, हा बी आहे. हा जो पार्ट आहे हा काय आहे, हा आहे ए इंटरसेक्शन बी, याला मी म्हणू शकतो, किंवा मी याला बी इंटरसेक्शन ए पण म्हणू शकतो. दोन्ही पण सेमच आहे ना. ए इंटरसेक्शन बी म्हणा का बी इंटरसेक्शन ए म्हणा. याचा अर्थ काय, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटरसेक्शन ए.
राईट. सो हे दोन्ही इक्वल आहे. तर मी याला असं लिहू शकतो का की प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटरसेक्शन बी गिवन ए इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटरसेक्शन ए आपण प्रोबॅबिलिटी ऑफ ए आहे, याला मी असं लिहू शकतो प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटरसेक्शन ए इज इक्वल्स टू प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन ए इनटू प्रोबॅबिलिटी ऑफ ए. काहीच नाही केलं, याला इकडे घेऊन गेलो, ठीक आहे, याला मल्टिप्लाय केलं, ठीक आहे. पण आपल्याला माहिती आहे की बी गिवन ए म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी ऑफ ए सॉरी बी इंटरसेक्शन ए म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी माहिती आपल्याला, आपण आता इथेच लिहिलं, राईट. सो याला मी असं लिहू शकतो, याच्या जागी मी याला लिहिलं फक्त, बस एवढं, अजून काही नाही केलेलं. सो प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन ए इनटू प्रोबॅबिलिटी ऑफ ए सेमच आहे, ठीक आहे. सो ए इंटरसेक्शन बी कुठे लिहिलेलं होतं, इथे होतं. तर मी याला ही जी टर्म आहे याला याने रिप्लेस करू शकतो, कारण की दोन्ही इक्वल आहे, राईट. सो तुमचं फायनल आन्सर काय बनेल, वेगळ्या कलरने लिहितो वाटलंच तुम्ही, प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन, ते दुसरं स्टेटमेंट काय हे जे स्टेटमेंट आहे ना, म्हणजे तुम्ही पहिलं लिहिलं प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटरसेक्शन ए, त्याच्या खालचं आहे ना, तिथं प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू, हे सेम असतं रे दोन्ही वरचं. हे ना स्टार्टिंग पासून सांगतो मी, ते कन्फ्युज नको. आपला फॉर्म्युला काय आहे, लेट से दोन इव्हेंट आहे तुमच्याकडे, ए आणि बी, असे दोन इव्हेंट आहेत तुमच्याकडे, ठीक आहे. मी जर कन्फ्युजन कमी करण्यासाठी काढून टाकतो, ए आणि बी असे दोन इव्हेंट आहे. सो लेट से बी इव्हेंट ऑलरेडी झालेला आहे, ए ची प्रोबॅबिलिटी तुम्हाला काढायची आहे. तर फॉर्म्युला काय होता, प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन बी इज इक्वल्स टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी डिवायडेड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ बी. हा फॉर्म्युला होता, ठीक आहे. याला मी इक्वेशन 1 बोलतो, ठीक आहे. नाव लेट्स से ए इव्हेंट ऑलरेडी झालेला आहे, तुम्हाला बी ची प्रोबॅबिलिटी काढायची आहे. तर फॉर्म्युला काय बनेल, प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन ए इज इक्वल्स टू प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटरसेक्शन ए डिवायडेड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ ए. इथपर्यंत कळालंय, ठीक आहे, हे कळालंय. नाव आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत बघा, ठीक आहे. हा वाला पार्ट बघा, हा वाला पार्ट प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी, आणि इथे हा वाला पार्ट प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटरसेक्शन ए. या दोन्ही गोष्टी सेमच आहेत ना, कसं काय, हा ए इव्हेंट आहे, ठीक आहे, आणि हा बी इव्हेंट आहे, हा ए इव्हेंट आहे आणि हा बी इव्हेंट आहे. दोघांचा इंटरसेक्शन वाला पार्ट कोणता आहे, हा वाला. दोघांचा इंटरसेक्शन वाला पार्ट कोणता आहे, हा वाला, ठीक आहे. सो म्हणजेच काय, ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू बी इंटरसेक्शन ए, म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटरसेक्शन ए, राईट. आता मी हे जे इक्वेशन आहे आपलं, इक्वेशन नंबर 1, याला या प्रकारे लिहू शकतो, प्रोबॅबिलिटी ऑफ बघा ए इंटरसेक्शन बी, किंवा मी याला लिहितो इक्वेशन 1 ला नका लिहू, 2 ला लिहा, ठीक आहे. इक्वेशन 2 ला या प्रकारे लिहितो मी, प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटरसेक्शन ए, हा वाला पार्ट याला इकडे घेऊन जातो, ठीक आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन ए इज सॉरी इनटू प्रोबॅबिलिटी ऑफ ए, राईट. असं आपण लिहू शकतो याला.
पण मला माहिती आहे की प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटरसेक्शन ए म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी, बरोबर. तर मी या टर्मला याने रिप्लेस करू शकतो है ना. तर तेच झालंय. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू काय बनतोय मी यालाच रिपीट लिहून टाकतो, बी गिवन ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ ए. ठीक आहे. पण आपल्याला माहिती आहे बघा, आपल्याला माहिती आहे की प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी कुठे लिहिलेलं होतं, इक्वेशन नंबर 1 मध्ये. ते इक्वेशन नंबर 1 मध्ये कुठे होतं, इथे होतं. याला फक्त तुम्हाला रिप्लेस करावं लागेल. इक्वेशन नंबर 1 काय होतं, ठीक आहे, मी इथं बोलतो फ्रॉम इक्वेशन 1, ठीक आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन बी इज इक्वल्स टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी डिवाइडेड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ बी. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय, हा वाला पार्ट आहे आता. ठीक आहे. तर याला मी फक्त रिप्लेस करून टाकेल. तुमचं फायनल इक्वेशन काय म्हणताय ते असं बनतंय, इज इक्वल्स टू प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन ए इनटू प्रोबॅबिलिटी ऑफ ए, ठीक आहे, डिवाइडेड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ बी. ठीक आहे. कशाचं इक्वेशन आहे, तर हे आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन बी चं. ठीक आहे. आणि हे जे इक्वेशन आहे का, हेच आहे तुमचं सो कॉल्ड बेस थेरम. ठीक आहे. हेच आहे तुमचं बेस थेरम. याला आपण बोलतो बेस थेरम. सो जे पण सध्या तुम्ही जे पण जनरेटिव्ह एआय, चॅट जीपीटी, जेमिनाय वगैरे ज्या पण गोष्टी बघताय, किंवा जे पण तुम्ही झोमॅटो स्विगीवर गेल्यानंतर जे चॅटबॉट वगैरे येतात ना, त्याच्या मागे कुठे ना कुठे या इक्वेशनचा हातभार आहे. ठीक आहे. आता हे बेस थेरम कुठे कामाला येत असतं, ठीक आहे. सो हे कामाला कशासाठी येत आहे, हे कामाला येत आहे प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करण्यासाठी. पण कशाची प्रोबॅबिलिटी, एका इव्हेंटची प्रोबॅबिलिटी जी दुसऱ्यावर कोणावर तरी डिपेंडंट आहे. म्हणजे एक गोष्ट जर झालेली असेल तर दुसऱ्या गोष्टीची प्रोबॅबिलिटी काय येते ते फाइंड आउट करतात. ठीक आहे. सो बेस थेरमचे थोडं थेरीज आपण समजून घेऊया. हे समजलंय बेस थेरम आला कसा, आणि हा जो पार्ट आपण केला का इथे, हा जो पार्ट केला इथे, हा पार्ट हे इकडून इकडे घेऊन गेलो, हेच होतं तुमचं मल्टिप्लिकेशन रूल. मल्टिप्लिकेशन रूल. ठीक आहे. सो हे कंडिशन प्रोबॅबिलिटी झालं, हे मल्टिप्लिकेशन रूल आहे बघा. ठीक आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन बी. ठीक आहे. सो बेस थेरम काय बोलतो, सो बेस थेरम इज अ फंडामेंटल कॉन्सेप्ट इन प्रोबॅबिलिटी थेरी अँड स्टॅटिस्टिक दॅट अलाउज अस, ठीक आहे, दॅट अलाउज अस टू अपडेट द प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट बेस्ड ऑन न्यू एव्हिडन्स ऑर इन्फॉर्मेशन. तर बेसिकली बेस थेरम मध्ये मुळे काय होतंय की नवीन इन्फॉर्मेशनच्या बेसिसवर प्रिव्हियस गोष्टीची प्रोबॅबिलिटी तुम्ही अपडेट करताय. ठीक आहे. एक प्रिव्हियस गोष्टीची, एखाद्या गोष्टीची प्रोबॅबिलिटी तुम्ही चेंज करताय, अपडेट करताय नवीन इन्फॉर्मेशनच्या बेसिसवर. जसं एखादं लहान बाळ आहे बघा, ठीक आहे, तर लहान बाळाला आपण जर सांगतोय की हवेत उडणारी जी गोष्ट असते ती काय असते, एक पक्षी असतो. ठीक आहे. जर म्हणजे एखादी गोष्ट तुला हवेत दिसते, त्याला 2 पंख आहे, ठीक आहे, एक असं काहीतरी चोच आहे, नाके वगैरे, तर तो एक पक्षी आहे. ठीक आहे. आता तो काय म्हणायला लागला, विमान उडतंय, तो पण एक पक्षी झाला. ठीक आहे. तो काय बोलेल, ती पण गोष्ट काय पक्षी झालं. मग त्याला आपण एक नवीन इन्फॉर्मेशन दिसतो, नाही ही पक्षी नाही, ही एक मशीन आहे. ठीक आहे. हे एक इंजिन असतं याच्यामध्ये काही ना काहीतरी. ठीक आहे. सो ही काय झालं, बेसिकली नवीन गोष्टीच्या बेसिसवर त्यांनी प्रिव्हियस गोष्टीची प्रोबॅबिलिटी चेंज केली. ओके. सो यालाच आपण बोलतो बेस थेरम. नवीन गोष्टी, नवीन इन्फॉर्मेशनच्या बेसिसवर प्रिव्हियस गोष्टीची प्रोबॅबिलिटी चेंज करणं. ठीक आहे. So base theorem is commonly used in various fields including machine learning, medical diagnosis and data analysis. ठीक है. So the theorem can be expressed as follows. So probability of A given B is equal to probability of B given A into probability of A divided by probability of B. ठीक है. So इथे दिसतंय
probability of A given B is equal to probability of B given A into probability of A divided by probability of B. ठीक आहे. सो हेच आहे. त्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन बी काय ही आहे तुमचं हेच आहे ए गिवन बी वगैरे आपण बोलतो. तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए आणि प्रोबॅबिलिटी ऑफ बी ज्या आहेत का त्या आहेत तुमच्या प्रायर प्रोबॅबिलिटी ऑफ ए आणि प्रोबॅबिलिटी ऑफ बी ज्या आहेत त्या आहेत प्रायर प्रोबॅबिलिटी आणि प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन बी जी असते का ती असते तुमची पोस्टेरियर प्रोबॅबिलिटी म्हणजे एखादी गोष्ट झाल्यानंतरची प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. So in words, Bayes' theorem tells us how to calculate the probability of event A occurring given that B has already occurred by incorporating the prior probability of A and B and the probability of B given A. तर याला फक्त एकदा लिहून घ्या मग मी याला एका एक्झाम्पल द्वारे एक्सप्लेन करतो. ठीक आहे. पण हे इक्वेशन कसं तयार झालं हे समजलं ना. ओके. सो याला एकदा लिहून घ्या. ठीक आहे. तुम्ही फ्युचरमध्ये जर मशीन लर्निंग शिकायचं असेल ना तर तिथे एक अल्गोरिदम आहे नेव बेस अल्गोरिदम. ठीक आहे. जे की आपल्याला हेल्प करतं प्रेडिक्ट करायला की एखादा पर्सन फ्रॉड करणार की नाही करणार. बँकिंग मध्ये वगैरे इम्पॉर्टंट असतं है ना किंवा एखाद्या पर्सनला डिसीज होणार की नाही होणार. जे मेडिकल डिव्हाइसेस वगैरे पण असतात ना जसं आता कोविड किट होती. कोविड किटची काहीतरी अॅक्युरेसी होती ती 90%, 99%, 95% काहीतरी अॅक्युरेसी होती. तर ते 95% ते प्रोबॅबिलिटी देत होतं की या पर्सनला कोविड पॉझिटिव्ह आहे की नाहीये ते. तर त्याच्या मागे जे अल्गोरिदम्स वगैरे युज केलेले होते जो डेटा त्याला मिळायचा त्याच्या मागे जे अल्गोरिदम वगैरे युज होते ते कुठे ना कुठे याच गोष्टी युज होत. आमच्या इकडे येत असतात होत असतात आता पुढच्या महिन्यात पण होते चालू. तर तुम्ही काय टेन्शन नका घेऊ. चालू तुमचे म्हणजे जो होता मॅनेज दिले त्याचं चाललंय पुढच्या वर्षापर्यंत पायथनचं पण चालू करायचंय त्याला. अच्छा. पायथन मध्ये सर्व्हिस वगैरे चालू करायची का? अच्छा. तुमचं सगळं युएस मार्केटमध्येच आहे का? युएस. ते जुने आहेत ना ते वापरतो ते आम्ही एकदम जुने आहे ना ते. काय वापरतात? म्हणजे एसक्यूएल वगैरे? हा सगळं ना जुन्या टाईप मध्येच चाललंय आम्ही. अच्छा. ऍडव्हान्स काय नाही ते चाललंय त्याच्यावर शिफ्ट व्हायचं. पायथन मग तुम्ही पण शिकलं भारी होऊन जाईल. त्याची प्रॅक्टिस जर हॅकर चांगली करू शकतो प्रॅक्टिस. जिथं काय झालं एखादं प्रोडक्ट पायथन वर शिफ्ट त्याची एक वेगळी टीम बनवली. मी ते रिमोट जॉबला काय नाही अप्लाय करत. रिमोट जॉब्स. रिमोट बाहेरचे का? ते काय रिस्पॉन्स करत नाही एवढे बाहेरच्या कंट्रीज मधले वगैरे. त्यांची प्रायोरिटी ते तिथल्या लोकांना देतात किंवा IIT वगैरे असतात ना. वेबसाईट आहेत ना रिमोट जॉब. सिम्पली हायर म्हणून तिथं आहे. तर आम्ही बघत होतो. हे अॅनालिस्टच्या खूप पोस्ट आहेत. हो अॅनालिस्ट मध्ये सध्या चांगली हायरिंग चालू आहे. मेडिकलची एक होती बाबा. मेडिकलचं काहीतरी होतं
प्रोबॅबिलिटी आणि गॅस का मेडिकल होतं काय नाही. हे लिहून घ्या, मी 2 मिनिटं देतो, आपण मग एक्झाम्पल घेऊ याचं. चला. झालं नाही गेलं, झालं ते शेवटचं ठीक आहे, चालेल, नाही एवढं. बाकीच्यांचं झालंय लिहून? ओके, सो याचं एक्झाम्पल आपण समजून घेऊया. ठीक आहे, सो इमॅजिन करा, ठीक आहे, तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत एक पिकनिक प्लॅन करताय. ठीक आहे, आणि तुम्हाला अशी न्यूज कळतीये, समजा लेट्स से आता उद्या संडे आहे, तर तुम्ही प्लॅन करताय की उद्या तुम्हाला पिकनिकवर जायचंय तुमच्या फॅमिली सोबत वगैरे, फ्रेंड सोबत वगैरे, आणि तुम्हाला एक न्यूज अशी कळतीये की उद्या पाऊस पडण्याची प्रोबॅबिलिटी, ओके, सो प्रोबॅबिलिटी ऑफ रेन जी आहे का, ती किती आहे? ती आहे लेट्स से 30%. ठीक आहे, सो 30% मीन्स व्हॉट? 0.3. ठीक आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ रेन इज 0.3. ठीक आहे, आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही झोपेतून उठलात. ठीक आहे, लेट्स से उद्या तुम्ही सकाळी झोपेतून उठलात आणि तुम्हाला दिसतंय की वातावरण जे आहे ते पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे, पूर्णपणे क्लाउडी वातावरण आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला हे माहिती आहे की तुम्ही ज्या एरियात राहता त्या एरियामध्ये एखादा दिवसाची मॉर्निंग ही क्लाउडी असण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, सो तुम्हाला माहितीये एखादा दिवस हा क्लाउडी असण्याची प्रोबॅबिलिटी तुम्हाला माहितीये ती आहे जवळजवळ 0.25. 0.25. आणि तुम्हाला हे सुद्धा माहितीये की जेव्हा जेव्हा पाऊस पडला होता तुमच्या एरियात, आतापर्यंत जेव्हा जेव्हा पाऊस पडलेला आहे, तेव्हा तेव्हा वातावरण क्लाउडी असण्याचे चान्सेस किती होते? जवळजवळ 80%. त्या 80% टाइम जेव्हा जेव्हा पाऊस पडला होता तेव्हा तेव्हा वातावरण सकाळी काय होतं? क्लाउडी होतं. सो प्रोबॅबिलिटी
of cloudy given that the day was rain. ओके, त्या दिवशी पाऊस पडला होता. ठीक आहे, ते किती आहे 0.8. ठीक आहे. सो तुम्हाला फाइंड आउट काय करायचंय, जर आजचं वातावरण क्लाउडी आहे तर आज रेन पडण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे, जी अगोदर 0.3 होती. ठीक आहे, ती आता पडण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे. सो यू वॉन्ट टू फाइंड आउट प्रोबॅबिलिटी ऑफ रेन गिवन दॅट द एन्व्हायरमेंट इज क्लाउडी. ठीक आहे, याला तुम्ही कसं इमॅजिन करा, यासारखं प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन बी, त्याचा फॉर्म्युला काय बनेल, प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन बी चा फॉर्म्युला काय होता, प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ ए डिवाइडेड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ बी. राइट. सो इथे फॉर्म्युला काय बनेल, प्रोबॅबिलिटी ऑफ रेन गिवन क्लाउडी इक्वल्स टू प्रोबॅबिलिटी ऑफ क्लाउडी गिवन रेन. क्लाउडी गिवन रेन into probability of rain divided by probability of cloudy. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे प्रोबॅबिलिटी ऑफ रेन किती आहे, ती आहे 0.3. तुम्हाला माहिती आहे प्रोबॅबिलिटी ऑफ क्लाउडी किती आहे, ती आहे 0.25. तुम्हाला हे पण माहिती आहे प्रोबॅबिलिटी ऑफ क्लाउडी गिवन रेन किती आहे, ती आहे 0.8. तर तुम्ही फक्त व्हॅल्यूज पुट करा, 0.8 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ रेन 0.3 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ क्लाउडी किती आहे, ती आहे 0.25. ठीक आहे. तर मी जस्ट या व्हॅल्यूज पुट केल्या, मला आन्सर मिळून जाईल. ठीक आहे, त्याचा आन्सर बघा काय आहे. सो 8 3 24 ते होऊन जाईल 0.24 डिवाइड बाय 0.25, पॉइंट कॅन्सल, तर 24 डिवाइड बाय 25 म्हणजे हे अराउंड 0.8 च्या समथिंग काहीतरी येईल आन्सर. किती येत आहे आन्सर, 0.96. याचा अर्थ काय, 96% चान्स आहे पाऊस पडणार. ठीक आहे, जो आधी फक्त 30% होता. समजले, 96%, 30%वरून 96%वर गेले डायरेक्टली. तर आता तुम्ही पिकनिकला जाणार काय, तर ऑब्व्हियसली कॅन्सल करून टाकशील. ठीक आहे. सो इन दिस वे हे काम करतो. हे समजलंय. त्यासाठी बॅक डेटा असणं, येस, बॅक डेटा असणं महत्वाचं आहे. तर बेसिकली प्रिव्हियस डेटावरनच पुढची गोष्ट प्रिडिक्ट केली जाते. फक्त इथे कसं आहे ना, आपण आता पण म्हणजे आपण कसं इमॅजिन करतो, म्हणजे आपलं माइंड कसं काम करतं, आपण अंदाजावर चालतो. इथे अंदाजच आहे, पण हा अंदाज न्यूमरिकल आहे, प्रॉपर एक नंबर मिळतोय आपल्याला. ठीक आहे. सो या प्रकारे हे काम करतं. हे समजलंय प्रत्येकाला. ठीक आहे. हॅलो, तर ते 0.25 कुठून घेतलं ते समजलंच नाही मला. बघा 0.25 कुठून आलं, मला माहिती बघा की मी ज्या एरियात मी राहतो, ठीक आहे, त्या एरियात एखादा दिवस क्लाउडी असण्याचे चान्सेस किती असतात, म्हणजे वर्षात स्क्रीन शेअर 365 केली का दिवस. सर तुम्ही? काय स्क्रीन शेअर केली का? दिसत नाही. आता दिसतंय? हा, दिसते. हॅलो, आता दिसतंय? हो, दिसते सर. बघा, ही प्रोबॅबिलिटी कोणती आहे, ही तुम्हाला जी न्यूज वरनं कळाली. ठीक आहे, जी तुम्हाला न्यूज वरनं कळाली, ही प्रोबॅबिलिटी कोणती आहे, जी तुमचा प्रिव्हियस एक्सपिरियन्स वरनं आलेली आहे तुम्हाला. ठीक आहे, की तुम्हाला माहिती आहे 365 पैकी जवळजवळ 1/4 डेज असे असतात जेव्हा वातावरण क्लाउडी असतं. ठीक आहे. सो म्हणून प्रोबॅबिलिटी किती आली, 0.25. ठीक आहे. देन ही प्रोबॅबिलिटी पण तुम्हाला एक अंदाज आहे की जेव्हा जेव्हा तुमच्या एरियात पाऊस पडला होता तेव्हा तेव्हा वातावरण सकाळी क्लाउडी असण्याचे चान्सेस किती होते, 80% टाइम्स सकाळी वातावरण काय होतं, क्लाउडी असायचं. ठीक आहे. सो वेन एव्हर देअर वॉज रेन, 80% टाइम देअर वॉज क्लाउड. ठीक आहे, ऍट द मॉर्निंग. सो तुम्हाला आता फाइंड आउट करायची आहे, इफ ऍट द मॉर्निंग एन्व्हायरमेंट इज क्लाउडी देन व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ रेन. समजलंय हे? तर बेसिकली इथे तुम्ही प्रिव्हियस डेटाच्या मदतीने अँड न्यू इन्फॉर्मेशनच्या मदतीने काय करताय, प्रोबॅबिलिटी चेंज करतायत एखाद्या गोष्टीची. ठीक आहे, किंवा फाइंड आउट करताय काय असतं वगैरे. समजलं सर. समजलं. हे आता हे
एक्झाम्पल सिम्पल होतं म्हणून तो सिम्पल वाटलंय, ठीक आहे. पण जेव्हा डेटा सेट सोबत तुम्ही डील करता ऍट दॅट टाइम तुमच्याकडे पॅरामीटर एक नसतात, ठीक आहे. इनपुट पॅरामीटर जास्त असतात. म्हणजे हे मशीन लर्निंग अल्गोरिदम जे नेम बेस अल्गोरिदम आहे त्याच्यामध्ये इनपुट भरपूर आपण प्रोव्हाइड करतो, ठीक आहे. सो तिथे आपल्याला माहित असतं, जसं आपल्याला इथे प्रोबॅबिलिटी ऑफ ए फाइंड आउट करत असताना बी माहिती होतं, तर बी हा एकच इनपुट होता. तिथे कसं होतं असणार, जेव्हा डेटा सेट सोबत तुम्ही काम करता तेव्हा बी पण असतो, सी पण असतो, डी पण असतो, ई पण असतो, एफ पण असतो, राईट. तर मल्टिपल इनपुट्स असतात. तर त्यावेळेस ते नेम बेस अल्गोरिदम वेगळ्या प्रकारे काम करतो. म्हणजे कॉन्सेप्ट सेम असते, ठीक आहे, फक्त ते लार्ज स्केलवर काम करतं, एवढंच, अजून काही नाही आहे, ठीक आहे. बट हे मशीन लर्निंगचा पार्ट आहे तो सगळा, त्यामुळे आपण तो त्याला सध्या कव्हर नाही करणार, ठीक आहे. सो हेच होतं तुमचं बेस थेरम, आणि याच्यामध्ये हे एक्झाम्पल पण दिलेलं आहे बघा, ठीक आहे. इथे जे आन्सर आलंय ते 0.64 आन्सर आलेलं आहे. याला तुम्ही एकदा रीड करून घ्याल, समजून जाईल, असतं काय अवघड नाही आहे, ठीक आहे. आणि ही पीपीटी मी पाठवलेली आहे का नाही पाठवलेली? नसेल पाठवलेली, मी नाही पाठवून, पाठवली सर. ओके, तुम्ही पाठवून टाकेल, काय प्रॉब्लेम नाहीये, ठीक आहे. सो आता आपण डिस्कस करू की तुमचा जो डेटा सेट असतो बघा, ठीक आहे, जो डेटा सेट असतो, तर आपण स्टार्टिंगला बघितलं बघा की डेटा सेट मध्ये जे पण कॉलम्स असतात ते कोणकोणत्या प्रकारचे असू शकतात, ठीक आहे. ते कोणकोणत्या प्रकारचे असू शकतात आपण बघितलं की ते न्यूमरिक असू शकतात, ते कॅटेगोरिकल असू शकतात. जर न्यूमरिक असेल तर ते डिस्क्रीट आणि कंटिन्युअस असू शकतात, ठीक आहे. कॅटेगोरिकल असेल तर ते काय काय असू शकतात, काय असू शकतात कॅटेगोरिकल मध्ये, कोणते असतात, दोन असतात ना, कोणते, नॉमिनल आणि ऑर्डिनल, आठवलंय? हे होतं बघा इथं, टाइप्स ऑफ डेटा, टाइप्स ऑफ डेटा. स्टार्टिंगला तुम्ही लिहिला असणार एक चार्ट तयार केला असता, असा फ्लो चार्ट. न्यूमरिक आणि कॅटेगोरिकल. न्यूमरिकचे दोन टाइप आहे, डिस्क्रीट, कंटिन्युअस. कॅटेगोरिकलचे याचे दोन टाइप्स आहेत, नॉमिनल, ऑर्डिनल, ठीक आहे. सो मला एक कळालं होतं की माझ्या डेटा सेट मध्ये जे कॉलम्स असणार आहेत ते यांच्यापैकीच काही ना काहीतरी असणार आहेत, ठीक आहे. सो आता मला जाणून घ्यायचं आहे की जे पण कॉलम्स माझे हे डिस्क्रीट किंवा कंटिन्युअस आहेत यांचे डिस्ट्रीब्युशन काय काय असू शकतात, ठीक आहे. यांच्या डिस्ट्रीब्युशन मला बद्दल समजून घ्यायचं. डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, फ्रिक्वेन्सीज, ठीक आहे. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणा किंवा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन म्हणा, ठीक आहे. सो हे सुद्धा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे, कारण की प्रत्येक डिस्ट्रीब्युशन काहीतरी वेगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगत असतं, ठीक आहे. काही डिस्ट्रीब्युशन असे असतील कॉलम्सचे या प्रकारे एकदम परफेक्ट असे, ठीक आहे. काही डिस्ट्रीब्युशन असे असू शकतात, ठीक आहे. काही डिस्ट्रीब्युशन अजून वेगळे असू शकतात, असू शकतात. तर प्रत्येक डिस्ट्रीब्युशन काहीतरी वेगळी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतं आपल्याला, ठीक आहे. सो इट इज important to understand what are the types of distributions, ठीक आहे. सो इथे आपण एक नवीन पार्ट ओपन करतोय, दॅट इज रॅन्डम व्हेरिएबल. रॅन्डम व्हेरिएबल, ठीक आहे. सो इथे आपण हे टेक्निकल डेफिनेशन जी याची आहे त्याच्यामध्ये तर जाऊच, काय विषय नाही, त्याच्यात जावंच लागेल, ठीक आहे. बट इझी लँग्वेज मध्ये जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल रॅन्डम व्हेरिएबल काय आहे, तर तुम्ही एक पायथन मध्ये असताना एक गोष्ट शिकला होता बघा, व्हेरिएबल, है ना. व्हेरिएबल एक गोष्ट शिकला होता. समजा ए हा एक व्हेरिएबल आहे, याच्यामध्ये मी एक गोष्ट स्टोअर करतोय, एक लिस्ट स्टोअर करतोय 1, 2, 3, 4, 5, किंवा बी हा एक व्हेरिएबल आहे ज्याच्यामध्ये मी एक स्ट्रिंग सेव्ह करतोय, लेट्स से आय एम लर्निंग एनालिटिक्स. आय एम लर्निंग एनालिटिक्स, ठीक आहे. तर या प्रकारची स्ट्रिंग्स आपण काय करत होतो, किंवा लिस्ट किंवा एखादं बेसिकली डेटा काहीतरी आपण या व्हेरिएबलला असाइन करत होतो, ठीक आहे. सो रॅन्डम व्हेरिएबल म्हणजे काय, रॅन्डम व्हेरिएबल म्हणजे व्हेरिएबलच, अजून काही नाहीये, ज्याच्यामध्ये तुम्ही काही ना काहीतरी इन्फॉर्मेशन सेव्ह करताय, डेटा सेव्ह करताय, ठीक आहे. सो रॅन्डम व्हेरिएबल काय असतो, बेसिकली व्हेरिएबलच आहे ज्याच्यामध्ये डेटा सेव्ह करताय, बट रॅन्डम याला काय बोललं जातं, बिकॉज रॅन्डम व्हेरिएबल इज दॅट टाइप ऑफ व्हेरिएबल which considers the
आउटपुट ऑफ अन रॅन्डम इव्हेंट. ठीक आहे, एक रॅन्डम इव्हेंट झाल्यानंतर त्याचे जे पॉसिबल व्हॅल्यूज आहेत त्या सर्व व्हॅल्यूजचं कलेक्शन म्हणजे काय, तुमचं रॅन्डम व्हेरिएबल आहे. ठीक आहे, एका रॅन्डम इव्हेंटच्या आउटपुटचं कलेक्शन म्हणजे रॅन्डम व्हेरिएबल. साध्या भोळ्या भाषेमध्ये रॅन्डम व्हेरिएबल म्हणजे हा जो डेटा आहे का, या डेटा मधला कॉलम, प्रत्येक कॉलम म्हणजे एक रॅन्डम व्हेरिएबल. ठीक आहे, तुम्ही याला जरी नुसतं एक रॅन्डम व्हेरिएबल म्हणून कन्सिडर केलं तरी चालेल. टेक्निकली असाल, मॅथमॅटिकल असाल तर डिफिकल्ट वाटू शकतं, बट त्यामुळे सिम्पल लँग्वेज समजून घ्या काय की एक कॉलम म्हणजे एक रॅन्डम व्हेरिएबल असतो. ठीक आहे, एक कॉलम म्हणजे एक रॅन्डम व्हेरिएबल असतो. ठीक आहे, सो याची डेफिनेशन काय आहे? So in statistics and probability theory, a random variable is a variable that can take on different values with some probability associated with each value. ठीक है, it represents a numerical outcome of a random experiment to a random event on. ठीक है, where the outcome is uncertain and can vary from one trial to another. ठीक है, so basically क्या, random variable is a variable, ठीक है, एक व्हेरिएबल आहे साधा, दॅट कॅन टेक ऑन डिफरंट व्हॅल्यूज विथ सम प्रोबॅबिलिटी असोसिएटेड. म्हणजे काय की हा जो तुमचा कॉलम आहे बघा, या कॉलम मध्ये काहीतरी व्हॅल्यूज आहेत 10, ठीक आहे, अरे स्लो का करता एवढं काम, 20, 30, 40, 50. बेसिकली हा जो कॉलम होता, लेट्स से एक्स कॉलम होता, या एक्स कॉलम मध्ये ही 10, या एक्स कॉलम मध्ये एखादी व्हॅल्यू ही 10 असण्याची प्रोबॅबिलिटी काही ना काहीतरी असणार है ना, 20 असण्याची प्रोबॅबिलिटी काही ना काहीतरी असणार. तर बेसिकली रॅन्डम व्हेरिएबल काय, एक असा व्हेरिएबल आहे ज्याच्यामध्ये असलेल्या प्रत्येक व्हॅल्यूला काही ना काहीतरी प्रोबॅबिलिटी असोसिएट असते. ठीक आहे, त्याला आपण रॅन्डम व्हेरिएबल बोलतो आणि इट इज अ आउटपुट ऑफ अन रॅन्डम एक्सपेरिमेंट. ठीक आहे, याचा आपण अजून एक्झाम्पल्स द्वारे समजून घेऊया पुढे, फक्त ही डेफिनेशन एकदा लिहून घ्या. ठीक आहे, टायटल द्या रॅन्डम व्हेरिएबल आणि ही डेफिनेशन लिहून घ्यायचं एकदा, मग आपण याचं थोडं अजून डीप मध्ये जाऊ. आता सगळीकडेच हे इंटरनेट कॉल कधी येत नाही, म्हणजे मी अपलोड केलं मला काहीच आलं नाही. तुम्हाला आलंय का? आली ते गुड, म्हणजे ते लोकेशन काही अहमदाबाद वगैरे, ते अननोन म्हणजे कंपन्या नको, असे जे आपल्या जेन्युइन माहिती आहेत तसं नाही येते. अहमदाबाद, गुरगाव अशा लोकेशन वरून येतात. Naukri.com मध्ये मग पैसे कमवायच्या आधी लागले. हो, आधी येत होतं त्यांचं, अपलोड केलं ना आधी यायचं त्यांचं. मला इथं त्यांच्या ह्याच्यातून झालं. कुठला? हे आता कंपनीच आहे ना. अच्छा अच्छा. पण आता ते पैसे मागतात. त्याच्यावर लोक जास्त आले नोकरीवर, कॉम्प्युटरवर जॉब कमी लोक जास्त, त्यामुळे लवकर कॉल येत नाही. आधी ते नवीन होतं ना. Monster.com बंद पडलं वाटतं. नाही, मॉन्स्टरचं नाव आता हे झालंय फाउंड इट. त्याच्यावर येतात ना कॉल?
नाही ते बघतच नाही ना मी, म्हणजे मी मला नाही वाटलं बघत. बंदच पडलं ते. फाउंड इट नाव झालं तुझं. होय. ते टाइम्स पण चांगले म्हणतात. काय टाइम्स? हा काय टाइम्स वरनं पण चांगले चांगले आहेत. टाइम्स जॉब्स होय. झाली डेफिनेशन? हॅलो, हॅलो, हा सर झालं. ओके. सो पुढे काय आहे, त्याचे काही एक्झाम्पल्स दिलेले आहे. ठीक आहे, की एक एक्झाम्पल आहे इथे नंबर ऑफ हेड्स. एक रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे, त्याचे पॉसिबल आउटकम्सच्या कलेक्शनला आपण रॅन्डम व्हेरिएबल बोलतोय. इथे रॅन्डम एक्सपेरिमेंट काय आहे, नंबर ऑफ हेड्स ऑब्टेन्ड व्हेन फ्लिपिंग अ कॉइन मल्टिपल टाइम्स. ठीक आहे, म्हणजे इमॅजिन करा मी 5 कॉइन मल्टिपल टाइम्स जर टॉस करतोय. ठीक आहे, एक माझा रॅन्डम व्हेरिएबल आहे, लेट्स से एक्स हा एक माझा रॅन्डम व्हेरिएबल आहे. आता एक एवढं लक्षात ठेवा की तुमचं जे रॅन्डम व्हेरिएबल असतं ते नेहमी आपण कॅपिटल लेटर्स मध्ये लिहित असतो. ठीक आहे, so let's say x is my random variable which is considering number of heads after tossing 5 coins simultaneously. म्हणजे तुम्ही 5 कॉइन्स एक साथ टॉस करताय, तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ हेड किती येऊ शकतात बरं? तर पॉसिबल नंबर ऑफ हेड व्हॅल्यूज कोणकोणत्या आहेत? 5 कॉइन टॉस केल्यानंतर असं होऊ शकतं का 0 हेड आले? होऊ शकतं. सगळ्याचे सगळे टेल पडले तर काय 0 हेड है ना. तर पॉसिबल व्हॅल्यू काय 0 आहे. 1 हेड पण येऊ शकतं, 2 पण येऊ शकतं, 3 पण येऊ शकतंय, 4 पण येऊ शकते आणि 5च्या 5 हेड सुद्धा येऊ शकतात. राईट. सो बेसिकली काय, हे एक माझं रॅन्डम व्हेरिएबल आहे विच इज कन्सिडरिंग द नंबर ऑफ हेड्स आफ्टर टॉसिंग 5 कॉइन्स सायमल्टेनियसली. ठीक आहे. अनदर एक एक्झाम्पल तुम्ही काय बोलू शकता की लेट्स से capital Y is a random variable which is considering a number after throwing a dice. ठीक आहे. सो याची पॉसिबल व्हॅल्यू काय काय? त्याची पॉसिबल व्हॅल्यू आहे 1 येऊ शकतं एक डाइस थ्रो केल्यानंतर, 2 येऊ शकतंय, 3 येऊ शकतंय, 4 येऊ शकतंय, 5, 6 येऊ शकतंय. याच्या व्यतिरिक्त अजून काही येणार आहे का? तर नाही येणार. ठीक आहे. आता अजून एक इव्हेंट मी देतो. लेट्स से Z is a random event. ठीक है, z is a random variable which is considering height of a randomly chosen student in a class. स्टुडंट म्हणा किंवा एम्प्लॉय म्हणा. हाईट ऑफ अ रॅन्डमली चूजन एम्प्लॉय इन अ कंपनी. ठीक आहे, तुम्ही एका कंपनीत जातोय, लेट्स से आपण टीसीएस मध्ये जातोय आणि टीसीएस मध्ये गेल्यावर रॅन्डमली एका एम्प्लॉयला पिक करतोय आणि त्याची हाईट काय असू शकते बरं? काही असू शकते. 2 फूट, 3 फूट, 4 फूट, 5 फूट, 10 फूट, 20 फूट काही असू शकते ना.
सो वी डोंट नो ती हाईट काय असणार आहे. आपल्याला एक माहिती आहे की टीसीएस मध्ये कोणीतरी एक पर्सन असेल ज्याची हाईट मिनिमम आहे ना, एक कोणता तरी पर्सन असेल ज्याची हाईट सगळ्यात कमी आहे. ओके, सो झेड ची व्हॅल्यू काय आहे बेसिकली मिनिमम पासून, आणि कोणीतरी एक व्यक्ती असेल ज्याची मॅक्सिमम हाईट आहे. ठीक आहे, तर मिनिमम टू मॅक्सिमम काहीही हाईट असू शकते त्या रॅन्डमली चूजन एम्प्लॉयची. याचा अर्थ काय की याच्यामध्ये जी व्हॅल्यू येणार आहे ती काय येऊ शकते आपल्याला वी डोंट नो. याच्यामधली व्हॅल्यू ही पॉईंट मध्ये पण असू शकते. सो लेट्स से रॅन्डमली चूजन स्टुडंटचे एम्प्लॉयची हाईट ही 5.5 असेल, आपण डायरेक्टली सांगू शकतो का असं? नाही सांगू शकत. ती 5.56 पण निघू शकते है ना. 5.56 आहे का असं डायरेक्टली पण नाही सांगू शकत. ती 5.567 पण निघू शकते, तर काही निघू शकते. ओके, सो त्यामुळे या प्रकारच्या रॅन्डम व्हेरिएबल्सचे आपण काय कन्सिडर करतो, इथे आपण यांचे इंटरवल कन्सिडर करत असतो. ठीक आहे, तर इथे जेव्हा आपण प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करतो अशा प्रकारच्या क्वेश्चन्सची, तर तेव्हा आपण एक सिंगल व्हॅल्यू नाही प्रेडिक्ट करत, एका सिंगल व्हॅल्यूची प्रोबॅबिलिटी नाही फाइंड आउट करत, आपण एका इंटरवलची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करतो. मी इथे काय बोलल की द हाईट ऑफ अ रॅन्डमली चूजन एम्प्लॉय फ्रॉम टीसीएस इज 6 to 6.5 फीट. ठीक आहे, तर याच्यामध्ये काहीतरी असू शकते. मी एक्झॅक्टली नाही म्हणू शकत की 6.3 फीट 6.35 फीट असण्याची प्रोबॅबिलिटी काय, मी ही प्रोबॅबिलिटी विचारू शकतो. बट एक्झॅक्ट 6.35 प्रोबॅबिलिटी काय म्हणजे 0, नियर टू 0 होऊन जाईल. बट 6 to 6.5 मध्ये काय खूप सारे लोक येतील, तर त्यातला कोणतरी एक असेल है ना. तर याला आपण काय बोलतो, तर बेसिकली दिसत आहे दोन प्रकारचे. ठीक आहे, तर हा एक झेड रॅन्डम व्हेरिएबल आहे आणि इथे दोन रॅन्डम व्हेरिएबल एक्स आणि वाय. तर तुम्हाला लगेच डिफरन्स जाणवतोय बघा. ठीक आहे, इथे जे पॉसिबल व्हॅल्यूज होत्या त्या काय होत्या, लिमिटेड होत्या. इथे पण पॉसिबल व्हॅल्यूज काय होत्या, लिमिटेड होत्या. पण इथे ज्या पॉसिबल व्हॅल्यूज आहेत त्या अनलिमिटेड आहेत. मिनिमम टू मॅक्सिमम अनलिमिटेड व्हॅल्यू येऊ शकतात, इन्फायनाइट व्हॅल्यूज येऊ शकतात इथे. ठीक आहे, सो इथे तुम्हाला दिसतंय दोन प्रकारचे रॅन्डम व्हेरिएबल आपण इथे बघतोय. एक आहे तुमचं डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल, डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल, आणि एक आहे कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. समजलं, डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल आणि कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. तर डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल मी कोणाला बोलणार, डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल म्हणजे असं रॅन्डम व्हेरिएबल विच कॅन हॅव डिस्क्रीट व्हॅल्यूज. डिस्क्रीट व्हॅल्यूज म्हणजे कोणत्या व्हॅल्यूज, काउंटेबल व्हॅल्यूज. सो बेसिकली असा रॅन्डम व्हेरिएबल ज्याच्यामध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत त्या काउंटेबल आहेत. जसं आपण पहिलं एक्झाम्पल घेतलं नंबर ऑफ हेड्सचं, दुसरं घेतलं डाईसचं. ठीक आहे, आणि कंटिन्युअस म्हणजे कोणतं, असा रॅन्डम व्हेरिएबल ज्याचे पॉसिबल व्हॅल्यूज काय कंटिन्युअस आहेत. कंटिन्युअस म्हणजे अनकाउंटेबल आहे, अनकाउंटेबल सेट ऑफ नंबर आहे. ठीक आहे, अनकाउंटेबल सेट ऑफ नंबर्स. ठीक आहे, सो हे दोन टाइप आहेत तुमच्या रॅन्डम व्हेरिएबलचे. ठीक आहे, सो इथे काही गोष्टी दिलेल्या आहेत, एकदा रीड करूया आपण. सो इथे एक्झाम्पल्स आहेत बघा. नंबर ऑफ हेड्स ऑब्टेन्ड व्हेन फ्लिपिंग अ कॉइन मल्टिपल टाइम्स. तर हा एक डिस्क्रीट झाला. हा का बघा, आउटकम ऑफ रुलिंग अ फेअर 6-sided डाय. ठीक आहे, सो इट कॅन टेक वन व्हॅल्यूज फ्रॉम 1 to 6. नंबर ऑफ डिफेक्टिव्ह आयटम्स इन अ सॅम्पल ऑफ प्रोडक्ट्स. ठीक आहे, सो एक प्रोडक्टचा सॅम्पल आहे तुमच्याकडे. लेट्स से तुम्ही 1000 प्रोडक्ट आहेत तुमच्याकडे. ठीक आहे, आणि तुम्ही एक रॅन्डम व्हेरिएबल कन्सिडर करताय, लेट्स से आर. ओके, अँड आर इज अ रॅन्डम व्हेरिएबल जो कन्सिडर करतोय नंबर ऑफ डिफेक्टिव्ह प्रोडक्ट्स. तर डिफेक्टिव्ह प्रोडक्ट्स किती असू शकतात बरं, 0. या आर ची व्हॅल्यू 0 असू शकते, 1 पण असू शकते, 2 पण असू शकते, किंवा सगळ्याचे सगळे पण डिफेक्टिव्ह असू शकतात. सो अगेन हा कंटिन्युअस आहे का, तर नाही. हा काय आहे, डिस्क्रीट आहे, काउंटेबल सेट ऑफ नंबर आहे. ठीक आहे, मी असं नाही बोलू शकत की 1.5 डिफेक्टिव्ह आहे ना, इट डझंट मेक सेन्स. इथे व्हॅल्यूज काय होल नंबर्स आहेत, काउंटेबल आहेत. ठीक आहे, सो हा पण काय एक्झाम्पल झालं तुमचं, डिस्क्रीटच एक्झाम्पल झालं. नंबर ऑफ कस्टमर्स अरायव्हिंग ऍट अ स्टोर विदिन अ फिक्स टाइम इंटरवल. एका तासात किती कस्टमर येऊ शकतात. ठीक आहे, देन टेम्परेचर मेजर्ड इन डिग्री सेल्सिअस और फॅरनहाइट. तर हे कशाचं एक्झाम्पल झालं, टेम्परेचर आहे ना, तर कंटिन्युअस व्हॅल्यू झाली. हे कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल्स एक्झाम्पल झालं. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय कार ड्युरिंग अ स्पेसिफिक टाइम पिरियड. डिस्टन्स ट्रॅव्हल करताय. ठीक आहे, तर ते पण झालं कंटिन्युअस. देन इथे हे जे एक्झाम्पल आहे हे दोघांचं मिक्सचर आहे.
काय नंबर ऑफ कार्स दॅट अराईव्ह ॲट अ गॅस स्टेशन. हे कशाचं एक्झाम्पल झालं, नंबर ऑफ कार्स दॅट अराईव्ह ॲट अ गॅस स्टेशन हे झालं डिस्क्रीट विदिन अ गिवन अवर. आणि दुसरं काय, द अमाऊंट ऑफ फ्युएल परचेस बाय ईच कार. ओके, सो त्याची अमाऊंट ही पॉईंट मध्ये पण येऊ शकते. ते हे झालं कंटिन्युअस व्हॅल्यूज. ठीक आहे, सो दोन प्रकारच्या गोष्टी आहेत, एक आहे डिस्क्रीट, एक आहे कंटिन्युअस. ठीक आहे. सो इन मॅथमॅटिक्स नोटेशन वी डिनोट रॅन्डम व्हेरिएबल युझिंग कॅपिटल लेटर्स. हे माहिती असू द्या की रॅन्डम व्हेरिएबल जे असतात त्यांना नेहमी आपण कॅपिटल लेटर्सनी डिनोट करतो. ठीक आहे. अँड द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ अ रॅन्डम व्हेरिएबल specifies the probability associated with each possible value that the random variable can take. म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय इथे की तुमचं जे पण रॅन्डम व्हेरिएबल आहे, सो लेट आपण एक रॅन्डम व्हेरिएबल कन्सिडर केलं तर बघा एक्स. ओके, पैकी नंबर ऑफ हेड सोबत डील करत होतं. नंबर ऑफ हेड्स आफ्टर टॉसिंग 5 कॉइन्स. 5 कॉइन्स टॉस केल्यानंतर पॉसिबल व्हॅल्यू काय काय होत्या की बाबा 0च्या 0 हेड आले, 1 येऊ शकत होतं, 2 येऊ शकत होतं, 3, 4 आणि 5 येऊ शकत होतं. आता मला सांगा याच्यामध्ये थोडं कॉमन सेन्स यूज करून 0 हेड कधी येतील, जेव्हा 5च्या 5 टेल आले, आणि 5 हेड कधी येतील, जेव्हा 5च्या 5 हेड पडले, 0 टेल आले. तेव्हा यांची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे का खूप कमी आहे? खूप कमी आहे ना. कमी. विचार करा, 5 कॉइन मी एकसाथ फेकतो, सगळे एकच आले है ना, याची प्रोबॅबिलिटी खूप कमी आहे. तर याचा जर मी ग्राफ काढायचा जर बोललो, ही इथे 0 व्हॅल्यू आहे, 1 आहे, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे, आणि त्या आहेत तुमच्या प्रोबॅबिलिटीज आहे. तर मला क्लिअरली समजतंय की 0ची आणि 5ची प्रोबॅबिलिटी खूप कमी असणार आहे. ठीक आहे, चान्सेस खूप कमी आहे की सगळेच्या सगळे हेड पडले, सगळेच्या सगळे टेल पडले. ठीक आहे, एक हेड येण्याची किंवा चार हेड येण्याची प्रोबॅबिलिटी काइंड ऑफ काय सिमिलर आहे. ठीक आहे, कारण की एक हेड जेव्हा येत आहे तेव्हा 4 टेल येत आहे, आणि 4 हेड जेव्हा येतात तेव्हा 1 टेल येत आहे, आणि आपल्याला माहिती हेड आणि टेलची प्रोबॅबिलिटी 1/2 असते, सेम असते. तर याचं मिनिंग काय झालं की दोघांची प्रोबॅबिलिटी पण यांच्यापेक्षा जास्त असणार है ना, यांच्यापेक्षा थोडी जास्त असणार. त्यानंतर 2 हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी काय, थोडी याच्यापेक्षा अजून जास्त असणार. 5 कॉइन फेकतोय तर 2 तर ऍटलीस्ट पडतील, आणि 3ची पण काय बऱ्यापैकी जास्त आहे. कुठे ना कुठे 2 आणि 3ची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे. जर तुम्ही 5 कॉइन जर फेकसाल तर चान्सेस आहे की तुम्हाला एक तर 2 हेड मिळतील किंवा 3 हेड मिळतील. ठीक आहे, 1 पण मिळू शकतं, 4 पण मिळू शकतात, पण त्यांची प्रोबॅबिलिटी यांच्यापेक्षा कमी आहे, आणि 0 आणि 5 मिळण्याची त्याची प्रोबॅबिलिटी सगळ्यात कमी आहे. तर हा जो एक ग्राफ जो तयार झाला का, यालाच आपण बोलत असतो प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. सो तो जो रॅन्डम व्हेरिएबल होता त्याचं डिस्ट्रीब्युशन काढलंय मी, यालाच आपण काय बोलतो प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. ओके, अँड दिस ऑल आर द प्रोबॅबिलिटीज असोसिएटेड विथ ईच व्हॅल्यू. ठीक आहे, तो इथे डेफिनेशन दिलेली बघा. सो प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ अ रॅन्डम व्हेरिएबल स्पेसिफाईज द प्रोबॅबिलिटी असोसिएटेड विथ ईच पॉसिबल व्हॅल्यू that the random variable can take. So it is the probability associated with each possible value that the random variable can take. ठीक आहे, सो याच्यातले 1-2 एक्झाम्पल लिहून घ्या जे पण तुम्हाला बेटर वाटतंय. ठीक आहे, एक्झाम्पल्स ऑफ रॅन्डम व्हेरिएबल मध्ये 2-3 तुम्हाला जे पण बेटर वाटतंय ते लिहून घ्या. ठीक आहे, काय करा, या पहिल्या 3 पैकी एक लिहा कोणतं तरी, आणि या खालच्या 3 पैकी एक कोणतं तरी लिहा. ठीक आहे, टेम्परेचर पासून खालच्या 3 पैकी एक कोणतं तरी लिहून घ्या, आणि वरच्या 3 पैकी 3-4 जे पण आहेत त्याच्यापैकी एक लिहा. जे तुम्हाला समजायला इझी वाटत असेल ते लिहा.
ठीक आहे. हे झालं असेल तर याला एकदा लिहून द्यायचं या डेफिनेशनला. तुम्हाला सुट्टी कधी असते? सोमवारी. झालं हे लिहून? ठीक आहे. सो इथे काही एक्झाम्पल दिलेले बघा. नंबर ऑफ हेड्स व्हेन वी टॉस अ कॉइन. त्याची पॉसिबल व्हॅल्यू 0 किंवा 1 येऊ शकते. ठीक आहे. झेड वेट ऑफ अ रॅन्डमली सिलेक्टेड स्टुडंट इन द क्लास, तर त्याची व्हॅल्यू 0 टू इन्फायनाइट काही असू शकते. ठीक आहे. सो हेच आहे तुमचं रॅन्डम व्हेरिएबल. ठीक आहे. सो इथे काय दिलेलं आहे, सो रॅन्डम व्हेरिएबल कुठे कुठे काय काय वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हने सांगितलेलं आहे. हे रीड करसाल तर ते अजून डिफिकल्ट आहे, त्यामुळे मी याला काही रीड नाही करणार सध्या. ठीक आहे. So a sample space is the set of all possible outcomes of an experiment. Random variable is a rule for associating a number with each element in a sample space. So if W is an element of the sample space, W is one of the possible outcomes of the experiment concerned, and the number X is associated with this outcome, then X of WX. काही नाही, सोडून द्यायला काही नाही. हा
इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. ठीक आहे, काय एक्झाम्पल आहे? सपोज इमॅजिन करा की तुमच्याकडे एक बॅग आहे. हे झालंय ना सगळ्यांचं लिहून? हॅलो, हॅलो, आहेत कोणी? मला वाटतं कोणी आहे. हॅलो 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 हॅलो. ते आता हे पण नाही ना. येस सर. आहेत ना सगळे. वाटलं गेले सगळे. नाही ओके. मॅथच्या लेक्चर मध्ये असंच होतं. ते आणि हे मॅथ्स पण असं आहे की ते एक्झाम्पल आत्ताशी घालतात नाही का ती. एक्झाम्पल दिल्यावर समजते, त्याशिवाय नाही समजत. ठीक आहे, तर इमॅजिन करा की एक बॅग आहे. त्या बॅग मध्ये 8 बॉल्स आहेत. ठीक आहे, आता 8 बॉल्स आहेत तर प्रत्येक बॉलचं काही ना काहीतरी वजन असणार है ना. तर मी काय बोलतो, त्यातले 3 बॉल असे आहेत ज्यांचं वजन आहे, ते 3 बॉल जे आहेत ते मी बोलतो की ते दिलेलं आहे सगळ्यात, तेच रीड करू आपण. ठीक आहे, सो सपोज देर आर 8 balls in a bag. The random variable x is the weight in kg of a ball selected at random. तर इथे तुम्ही x रॅन्डम व्हेरिएबल कन्सिडर करताय, जो की एका रॅन्डमली सिलेक्टेड बॉलचं वेट कन्सिडर करतोय. ठीक आहे, सो बॉल्स 1, 2, 3 हॅज वेट 0.1 kg. बॉल 4, 5 चं वेट किती आहे? 0.15 kg. आणि बॉल 6, 7, 8 चं वेट किती आहे? 0.2 kg. ठीक आहे, सो सिलेक्टिंग अ बॉल ॲट रॅन्डम फ्रॉम द सॅम्पल स्पेस. तुमचा सॅम्पल स्पेस काय ज्याच्यामधून तुम्ही बॉल काढणार आहात, तो आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ठीक आहे, आणि एक्स काय तुमचा रॅन्डम व्हेरिएबल आहे, विच इज द वेट ऑफ अ रॅन्डमली सिलेक्टेड बॉल. ठीक आहे, सो एक्स ऑफ 1 काय असणार? एक्स ऑफ 1 म्हणजे काय? सो एक्स जो की वेट कन्सिडर करतोय रॅन्डमली सिलेक्टेड बॉलचं. सो मी जर जो पण बॉल काढतोय लेट्स से तो 1 नंबर वाला बॉल आहे, सो एक्स ऑफ 1 काय असणार आहे? 0.1. कारण की पहिले जे 3 बॉल होते 1, 2, 3 यांचं वेट काय होतं? 0.1 kg होतं है ना. एक्स ऑफ 2 काय असेल ते सुद्धा काय असणार आहे? 0.1. एक्स ऑफ 3 ते पण काय असणार? 0.1. 4, 5 काय असणार? 4, 5 त्यांचं वेट किती होतं? त्यांचं वेट होतं 0.15 kg. सो मी जर बॉल जो काढतोय जर तो 4 बॉल असेल, 4थ्या नंबरवरचा बॉल असेल, तर त्याचं वेट काय? त्याचं वेट येत आहे 0.15. ठीक आहे, आणि एक्स ऑफ 5 ते पण काय आहे? 0.15. तशाच प्रकारे 6, 7, 8 त्यांचे काही ना काहीतरी वजन असणार. ठीक आहे, सो इथे तेच लिहिलेलं आहे. सो प्रोबॅबिलिटी कशी काढायची यांची? ठीक आहे, सो यांना लिहिल्या कसं जातं? यांना लिहिल्या जातं या प्रकारे. ठीक आहे, सो व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ रॅन्डमली चूजन बॉल टू बी स्मॉल एक्स? म्हणजे काय? हे स्मॉल एक्स काय? कॅपिटल एक्स तर मला माहिती आहे. कॅपिटल एक्स हे आहे माझं रॅन्डम व्हेरिएबल. हे स्मॉल एक्स काय आहे? त्या रॅन्डम व्हेरिएबल मध्ये असलेल्या सर्व व्हॅल्यूज. म्हणजे माझा कॅपिटल एक्स होता, ठीक आहे, जो की होता वेट. ठीक आहे, त्याचे पॉसिबल वेट कोणकोणते होते? याचे पॉसिबल वेट होते 0.1, 0.15. ठीक आहे, 0.15, 0.2, 0.2. ठीक आहे, सो व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी? व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स टू बी 0.1? म्हणजे एक्स ची व्हॅल्यू, कॅपिटल एक्स ची व्हॅल्यू ही 0.1 असण्याचे चान्सेस किती आहे? तर ते चान्सेस किती आहे? कारण की किती बॉल आहेत असे ज्यांचं वजन 0.1 आहे? तर 3 बॉल आहेत असे. आणि किती बॉल आहेत टोटल बॅग मध्ये? तर 8 बॉल आहेत. याची प्रोबॅबिलिटी काय झाली? 3/8. समजा. तसंच प्रोबॅबिलिटी ऑफ
x to be 0.15 0.15 हे काय x to be 0.15 याची प्रोबॅबिलिटी काय ती किती बॉल आहेत असे 15 kg वाले 2 आहेत सो 2/2 झाली ठीक आहे तशाच सिमिलरली तुम्ही व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ x टू बी 0.2 काढू शकता तर त्याची प्रोबॅबिलिटी काय म्हणजे 3/8 परत एकदा कारण की 3 बॉल होते ज्यांचं वजन 0.2 होतं कळते तर बेसिकली या प्रकारे आपण रॅन्डम व्हेरिएबल मध्ये असलेल्या प्रत्येक व्हॅल्यूची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करतो ठीक आहे तर इथे तेच दिलेलं आहे खाली कुठे गेले इथे कुठे गेलो इथे इथे बघा 3/8 2/8 आणि 3/8 ठीक आहे आणि याला बऱ्याचदा हे जे प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल्स टू स्मॉल x आहे का प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल्स टू स्मॉल x जे आहे याला f ऑफ x ऑफ x सुद्धा बोललं जातं ठीक आहे f ऑफ f of x x ऑफ x x of x हा असं सुद्धा बोललं जातं ठीक आहे तर हे काय तुमचं एक फंक्शन आहे म्हणजे याला आपण काय होतं प्रोबॅबिलिटी फंक्शन यांचा जर मी ग्राफ काढला तो ग्राफ कसा दिसेल तो या प्रकारे दिसेल x ची पॉसिबल व्हॅल्यू काय काय 0.1 0.15 आणि 1.5 आणि 0.2 तर 3/8 याची प्रोबॅबिलिटी होती 2/8 याची होती आणि 3/8 याची होती ठीक आहे सो हे जे ग्राफ जो बनलाय या ग्राफचं जे इक्वेशन येईल ते येईल f ऑफ x ऑफ x ठीक आहे म्हणजे p प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल्स टू स्मॉल x बोर होते का नाही मला तर समजतंय म्हणजे मी शिकलोय ना अच्छा तर मला कळते हा. आणि मला याच्यामध्ये थोडा इंटरेस्ट होता प्रॉबिलिटी मध्ये असं आहे का असताना मी खूप करायचंय ते एकदम ठीक आहे सो या प्रकारे आपण हे काढू शकतो ते दिलेले आहे बघा दोन टाइप्स आहेत प्रोबॅबिलिटीचे डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल रॅन्डम व्हेरिएबलचे दोन टाइप्स आहेत डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल आणि कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल ठीक आहे सो डिस्क्रीट म्हणजे ज्याच्यामध्ये काउंटेबल सेट ऑफ नंबर आहेत कंटिन्युअस मध्ये अनकाउंटेबल सेट ऑफ नंबर आहे डिस्क्रीट पॉइंट असतात एक एक्झाम्पल दिलेलं आहे नंबर दॅट कम्स व्हेन यू रोल अ डाइस ठीक आहे आणि ते दिलेलं हाईट ऑफ अ रॅन्डमली चूजन स्टुडंट इन द क्लास ठीक आहे तर हाईट काय काही पण असू शकते ते जसं वेट काही पण असू शकतं ठीक आहे तो तेच आहे का प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन तर हेच आहे प्रोबॅबिलिटी f ऑफ x प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल्स टू x ठीक आहे देन कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन म्हणजे काय तर कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय की बेसिकली मी इथपासून इथपर्यंत ठीक आहे सो मी जर विचारतोय तुम्हाला रॅन्डमली चूजन बॉलचं वजन हे 0.15 पर्यंत असण्याचे चान्स काय ठीक आहे 0.15 पर्यंत ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 0.1 असण्याची काय चान्सेस आहेत ते पण कन्सिडर करावं लागेल है ना 0.1 आणि प्लस 0.15 असण्याचे पण काय चान्सेस आहे ते पण कन्सिडर करावं लागेल याला आपण बोलतो कम्युलेटिव्ह प्रोबॅबिलिटी ठीक आहे तो 0.1 ची प्रोबॅबिलिटी काय होती 3/8 आणि याची होती 2/8 तर 3/8 प्लस 2/8 इज 5/8 ठीक आहे सो व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ रॅन्डमली सिलेक्ट व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ वेट ऑफ रॅन्डमली सिलेक्टेड बॉल टू बी लेस दॅन ऑर इक्वल टू 0.15 किंवा मराठी सॅम्पल बॉल म्हटलं तर रॅन्डमली सिलेक्टेड बॉलचं वजन हे 0.15 पर्यंत असण्याचे चान्सेस काय तर ते आहेत 5/8 सो तिथपर्यंत म्हणजे मला त्याच्या अगोदरचे सगळे व्हॅल्यू कन्सिडर करावं लागेल तेच कम्युलेटिव्ह प्रोबॅबिलिटी म्हणजे ते इथे दिलेलं आहे बघा 0.15 पर्यंत असण्याची प्रोबॅबिलिटी काय 5/8 आहे 0.2 पर्यंत असण्याची प्रोबॅबिलिटी काय तर 0.1 पण कन्सिडर करावं लागेल 0.15 पण 0.2 सुद्धा तर त्याची आन्सर काय आहे 1 येत आहे कारण की सगळ्या व्हॅल्यू मी कन्सिडर केलेल्या ठीक आहे so the cumulative distribution function f of x it gives the probability that x assumes a value that does not exceed small x ठीक आहे आणि इथे दिलेलं आहे कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल तर हे होतं डिस्क्रीटचे एक्झाम्पल्स होते हे जे पण एक्झाम्पल्स होते डिस्क्रीटचे होते आणि आता पुढे कंटिन्युअस तर आपण कंटिन्युअस एक एक्झाम्पल बघितलं होतं काय होतं कंटिन्युअस एक्झाम्पल हाईट ऑफ अ रॅन्डमली चूजन स्टुडंट
height of a randomly chosen स्टुडंट. ठीक आहे, तर याची पॉसिबल व्हॅल्यूज काय, 0 to इन्फायनाइट काही असू शकते याची व्हॅल्यू है ना. त्याची हाईट काही असू शकते 4.789345 फीट अशी पण असू शकते. 0 to इन्फायनाइट याची हाईट काही असू शकते. तर यामुळे यांचे जे डिस्ट्रीब्युशन असतात त्यामध्ये आपण यांची इंडिव्हिज्युअल प्रोबॅबिलिटी नाही करू शकत. यांच्या ज्या पॉसिबल व्हॅल्यूज आहेत त्याच्यामध्ये मी इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूची प्रोबॅबिलिटी नाही करू शकत. लेट्स से एक्स माझा रॅन्डम व्हेरिएबल आहे जो कन्सिडर करतोय हाईट ऑफ रॅन्डमली चूजन स्टुडंट. त्याच्यामध्ये मी एक्स इज इक्वल्स टू स्मॉल एक्स याची प्रोबॅबिलिटी नाही काढू शकत. का? कारण की ती हाईट काहीही असू शकते है ना. तर त्यामुळे याची प्रोबॅबिलिटी ऑलमोस्ट इक्विव्हॅलंट टू 0 असते. हे पॉइंट प्रोबॅबिलिटी इथे नसते, इथे एक रेंजची प्रोबॅबिलिटी असते. मी ते असं बोलू शकतो की रॅन्डमली चूजन स्टुडंटची हाईट ही 4 to 4.5 फीट असण्याचे चान्सेस किती आहे. सो इथं कसं लिहायला लागेल या प्रकारे, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स टू बी ग्रेटर दॅन 4 और लेस दॅन 4.5. ठीक आहे, सो याची प्रोबॅबिलिटी काय याला आपण काढू शकतो. तर याच्यासाठी तुम्हाला इथे इंटिग्रेशन वगैरे लागत असतं. ठीक आहे, सो इथे तुम्ही बघू शकता. So what does probability of x equals to x mean for a continuous random variable? It's always 0. So in case of continuous variables, we always take intervals into account. So the probability associated with the interval of values a comma b say is represented as like this: a less than x less than b, and is the area under the curve. ठीक आहे, म्हणजे काय की जो x रॅन्डम व्हेरिएबल होता त्याची पॉसिबल व्हॅल्यूज हे 0 to इन्फायनाइट काही ना काहीतरी होते. ठीक आहे, तो ज्या पण पॉसिबल व्हॅल्यूज होत्या त्यांचं जर डिस्ट्रीब्युशन मी जर ड्रॉ केलं, त्यांच्या प्रोबॅबिलिटीचं डिस्ट्रीब्युशन जर ड्रॉ केलं तर ते असं काहीतरी बनेल. ठीक आहे, आणि याच्यामध्ये मी विचारतोय की प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स टू बी 4 to 4.5 असण्याचे चान्सेस काय आहे. याचा अर्थ मला काय, ही जर प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची असेल तर मला काय करावं लागेल, 4, तर लेट्स से 4 पॉइंट जो आहे तो इथे आहे आणि 4.5 जो आहे तो इथे आहे. ठीक आहे, सो यांचा एरिया अंडर द कर्व मला कन्सिडर करावा लागेल. एरिया अंडर द कर्व, हा एरिया मला कन्सिडर करावा लागेल. ठीक आहे, सो हे जे पण कर्वचं जे पण इक्वेशन असेल त्या इक्वेशनला मी इथपासून या ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत म्हणजे 4 पासून 4.5 पर्यंत काय करेल, इंटिग्रेट करेल. ठीक आहे, 4 to 4.5 इंटिग्रेट करेल. इंटिग्रेशन आयडिया आहे इंटिग्रेशन कॉलेजमध्ये झाला. ठीक ठीक आहे, फॉर्म्युलेची काही गरज नाही. चांगली गोष्ट हीच आहे की फॉर्म्युलेची काही गरज नाही. ठीक आहे, dx. ठीक आहे, तुम्ही मला फक्त काय हे या कर्वचं जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनला इथपासून या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत काय करावं लागेल, इंटिग्रेट करावं लागेल. म्हणजे छोटे छोटे पॉइंटला ऍड करावं लागेल इंटिग्रेशन करणं म्हणजे. ठीक आहे, सो हॅलो आहेत ना सगळे मीटिंग मध्ये? हॅलो, समजतंय ना? ठीक आहे, सो यू कॅन सी a to b f of x of dx दिलेलं आहे, f of x dx. ठीक आहे, तर इथे दिलेलं पण आहे बघा. ठीक आहे, या प्रकारे हे बॉक्स जे आहे त्यांना हिस्टोग्राम बोलतो आणि हे जे अशी लाईन ड्रॉ केलेली आहे हिला आपण पीडीएफ बोलतो, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. आणि फ्रॉम मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी म्हणजे काय, पूर्ण याची प्रोबॅबिलिटी जर काढायची म्हटली या पूर्ण कर्वची प्रोबॅबिलिटी काय असणार बरं. आता ही व्हॅल्यू कोणती आहे, आता आपल्या हाईटच्या केसमध्ये ही व्हॅल्यू असणार 0 आणि ही व्हॅल्यू काय असणार, इन्फिनिटी. ठीक आहे, ते इथपासून इथपर्यंत जर मला प्रोबॅबिलिटी काढायची तर ती काय असते 1, कारण की तुम्हाला माहिती आहे सॅम्पल स्पेस मध्ये असलेल्या प्रत्येक सर्व व्हॅल्यूंची कम्युलेटिव्ह प्रोबॅबिलिटी काय असते, 1 असते. हा टोटल एरिया किती असणार, टोटल एरिया असणार तुमचा 1. टोटल एरिया हा 1 असतो. त्यामुळे इथे दिलेलं बघा, फ्रॉम मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी इट इज 1. मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी इज 1. आपल्या केसमध्ये ते 0 to इन्फिनिटी लागतं येते कारण की हाईट ही निगेटिव्ह असू शकते. ठीक आहे, सो
सो इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. ते एक्झाम्पल आता हे इंटिग्रेशन ज्यांना माहिती आहे तेच समजू शकतील बघा. तर मी याला एक्सप्लेन नाही करत बसा. हे तुम्हाला नाही समजलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये काही प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करावा लागणार आहे बसून. ठीक आहे. ठीक आहे. आणि बाकी हा जो पार्ट आहे एक्सपेक्टेड व्हॅल्यू हा आपण उद्या घेऊया. ठीक आहे, नाही सगळं कन्फ्युजन होऊन जाईल. आतासाठी फक्त एवढं करा की जी या जो 2 पीपीटी पाठवतोय त्यातला एकदा रिवाइज करा, मग आपण उद्या हा पार्ट घेऊया आणि मग डिस्ट्रीब्युशन कडे डायरेक्टली चाललं जाऊ. ठीक आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काही क्वेश्चन असेल विचारू शकता, अदरवाईज तुम्ही मीटिंग लिव्ह केली तरी चालेल. La, 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 la.